विद्यार्थी मैत्रिणींनो, मागच्या भागामध्ये आपण खेळाबद्दलची थोडीफार माहिती बघितली. आता या भागामध्ये आपण खेळाच्या पायऱ्या कोणत्या कोणत्या आहे, एकूण 6 पायऱ्या आपण बघितल्या होत्या. 6 पायऱ्यामध्ये पहिली पायरी सांगितलेली आहे आपल्याला अनऑक्युपाईड खेळ. तर बालक जेव्हा कोणत्याही खेळण्याबरोबर किंवा इतर बालकांबरोबर खेळत नसते, पण एखाद्या चालू असणाऱ्या कृतीचे ती निरीक्षण करते किंवा काही काळासाठी त्यावर लक्ष केंद्रित करते, त्याला अनऑक्युपाईड खेळ असे म्हणतात. म्हणजे इथे फक्त तो एकटाच खेळताना आपल्याला दिसून येतो आणि इतरांबरोबर न खेळता ते वेगवेगळ्या प्रकारचे खेळ त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार खेळत असतात. उदाहरणार्थ चिखलात तो एकटाच उड्या मारताना आपल्याला दिसून येतो, तो म्हणजे अनऑक्युपाईड खेळ असतो. बाळ निर्हेतुक हालचाल करते किंवा बालक पावसाळ्यात साचलेल्या चिखलाच्या पाण्यामध्ये उड्या मारते, अशा खेळांना अनऑक्युपाईड खेळ असं म्हणतात. दुसरं आहे एकटे खेळणे. एकट्या खेळण्यामध्येच त्यांना जास्त रस असलेला आपण दिसून येतो, इतरांना ते सहभागी करत नाही आणि स्वतःसोबतच खेळतात, स्वतःच्याच कल्पना रमवतात आणि एकाग्र होण्यासाठी आणि भावनांचे नियमन करण्यासाठी त्यांना या खेळाची मदत होताना आपल्याला दिसून येईल. तिसरं आहे बालके प्रेक्षकांची भूमिका बजावतात. तर बऱ्याचदा बालके 2-3 जर बालके असेल, जर खेळत असेल, तर काही बालके फक्त बघण्याची भूमिका करताना आपल्याला दिसून येतात. प्रत्यक्ष ते खेळामध्ये सहभागी होत नाही, फक्त लांबूनच ते प्रश्न विचारतात, त्यांच्याशी बोलतात, त्यांची मते देतात आणि प्रेक्षकाची भूमिका बजावताना दिसून येतात. अशा खेळांना आपल्याला बालके प्रेक्षकांची भूमिका बजावते असे खेळ आपण म्हणू शकतो. नंतर आहे समांतर खेळ. तर समांतर खेळामध्ये अशी पातळी आहे की ज्यामध्ये बालक इतर बालकांबरोबर न खेळता त्यांच्या शेजारी खेळतात. त्यामध्ये बालक सहसा एकमेकांशी काही न बोलता शेजारी जे खेळ खेळत असेल त्यांच्यासारखे दुसरे खेळणे घेऊन खेळतात आणि तोच खेळ ते खेळतात. म्हणजे एखादा बालकाचा खेळ जर त्यांनी बघितला असेल, तुम्हाला इथे दिसत असेल की तो आगगाडीचा खेळ खेळताना दिसत आहे, त्याचा खेळ बघून ते सुद्धा त्याच प्रकारचा खेळ खेळताना दिसून येतात. म्हणजे एकमेकांचं अनुकरण इथे करतात आणि त्या अनुकरण करून तोच खेळ ते खेळताना दिसतात. तर 5वा खेळ आहे बालके संबंध जोडून खेळ खेळतात. इथे सुद्धा तुम्हाला चित्र दिसून राहिलं आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला जो आहे तो गेम खेळताना इथे 2 जण इथे दिसत आहे, एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. विविध प्रकारचे गेम जे आहे ते विविध प्रकारचे गेम खेळताना इथे ते दिसून येतात, परंतु एकमेकांचा संबंध जोडतात. विविध प्रकारचे चित्र असेल तर ते चित्र जोडण्याचं कामसुद्धा ते करताना आपल्याला दिसून येतात. या पायरीमध्ये जे आहे ते बालके दुसऱ्याच्या मदतीने खेळ खेळतात. थोडक्यात एकत्र येऊन ते विविध प्रकारचे खेळ खेळताना आपल्याला दिसून येतात. तसेच बालके सहकारात्मक सामाजिक खेळ खेळतात. तर या पायरीमध्ये बालके सहकार्य, विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी एकत्र काम करणे, मोठ्या गटाचा सदस्य भाग होणे आणि नेत्याची किंवा अनुयायाची भूमिका स्वीकारणे यासारखी कौशल्ये शिकतात. आणि या खेळामध्ये एखादी रचना किंवा सोपे नियम पाळावे लागतात. इथे बघा विटाची भिंत बांधताना हे छोटे छोटे मुलं दिसत आहे आणि भिंत कशी बांधायची या प्रकारे त्यांनी एका ठिकाणी बघितलं असेल आणि ते बघून त्याचं अनुकरण इथे करताना आपल्याला दिसून येतं. आणि ज्यावेळी आपण खेळाच्या विकासाला मुख्य 6 पायऱ्यामध्ये विभागतो, तेव्हाच आपण खेळाच्या कृती या क्रियाशील आणि अक्रियाशील खेळ अशा 2 मुख्य प्रकारामध्ये विभागू शकतो. आणि तसेच क्रियाशील खेळ आपापल्या वर्गात, वर्गाबाहेर दोन्ही ठिकाणी दिसू शकतात आणि अक्रियाशील खेळ वर्गातच खेळताना दिसून येतात. आता नंतरचा मुद्दा आहे खेळांचे प्रकार. तर खेळाच्या प्रकारामध्ये 2 प्रकार दिलेले आहे. एक आहे क्रियाशील खेळ आणि दुसरे आहे अक्रियाशील खेळ. तर क्रियाशील खेळामध्ये बघा, क्रियाशील म्हणजे जे आपण ॲक्टिव्हिटीद्वारे करू शकतो. मुक्त आणि उत्स्फूर्त खेळ, नाट्यात्मक खेळ आणि रचनात्मक खेळ हे 3 प्रकार क्रियाशील खेळामध्ये येतात. आणि अक्रियाशील खेळामध्ये संगीत ऐकणे, वाचणे, दूरदर्शन पाहणे आणि मोबाईलवरचे खेळ हे अक्रियाशील खेळामध्ये येतात. तर क्रियाशील खेळामध्ये खालील कृतींचा समावेश होतो. चित्राद्वारे सुद्धा त्यांनी सांगितले आहे की काही मुलं समुद्रकिनारी फुटबॉल खेळताना आपल्याला दिसत आहे. तसेच त्यांनी किल्लासुद्धा बनवलेला आपल्याला दिसून येते. तर मुक्त आणि उत्स्फूर्त खेळामध्ये काय असतं, तर या खेळाची सुरुवात जी आहे ती बालके स्वतःच करतात. नावातून सुचवल्याप्रमाणे या प्रकारात कोणतेही नियम आणि नियमन पाळावे लागत नाही आणि जोपर्यंत त्यात रस आणि आनंद टिकून आहे तोपर्यंत तो चालू राहतो. जोपर्यंत त्यांना आवड असते किल्ला बनवायची, फुटबॉल खेळण्याची, तोपर्यंत ती बालके खेळताना आपल्याला दिसून येतात. विविध प्रकारची खेळ, नवीन प्रकारची खेळसुद्धा ते निर्माण करताना आपल्याला इथे दिसून येतात. या खेळामध्ये कोणत्याही प्रकारचे नियम आणि अटी नसतात, म्हणून त्यांना जे आहे ते मुक्त आणि उत्स्फूर्त खेळ असे म्हटलेले
आहे. दुसरा आहे नाट्यात्मक खेळ. तर नाट्यात्मक खेळ या प्रकाराचा खेळ नक्कल करणे किंवा काल्पनिक खेळ या नावाने आपण ओळखतो आणि अशा बालकांची नैसर्गिक बोधात्मक जसे कल्पना करणे आणि सृजनात्मक नवीन नवीन विचार करणे विकसित होत असतात आणि अशी बालके जी आहे ते भूमिका साकारण्यात आनंद घेऊ लागतात आणि त्यांच्या कल्पनेतील परिस्थिती किंवा प्रसंग साकारू शकतात. उदाहरणार्थ पोलीस रहदारीला दिशा देतात, अग्निशामक दलाच्या व्यक्ती वाई भांड्याचा वापर करून कुटुंबासाठी स्वयंपाक करते आणि टेबलावर बसून चहा पिणे अशा विविध क्रिया ज्या आहेत ते विविध क्रिया या खेळामध्ये आपल्याला दिसून येतात. ते अनुकरण करताना आपल्याला इथे दिसून येतात. बघा जसं डॉक्टरचा इथे दाखवलेला आहे, मुलगा एक डॉक्टर झाला आणि डॉलला तो चेक करत आहे. तसंच मुलगी जी आहे ती डायनिंग टेबलवर चहा सर्व करताना आपल्याला दिसत आहे, म्हणजे तिच्या आईचं अनुकरण ती करते. त्यांच्याकडे जर कोणी पाहुणे आले तर आई कशा प्रकारे चहा देते आणि तसंच आपण आपल्या मैत्रिणीला द्यायचं आहे तर मैत्रीण म्हणून तिने डॉल तिथे ठेवलेली आहे आणि डॉलला चहा देताना आपल्याला ती दिसत आहे. अशी विविध प्रकारचे जे आहे ते नाट्यात्मक खेळ ही मुले खेळत असतात. त्यानंतर आहे रचनात्मक खेळ. तर रचनात्मक खेळ या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे यात बालके त्यांच्या अवतीभोवती असलेल्या वस्तूंचा वापर करून विविध प्रकारच्या रचना करतात. त्यातून त्यांना खूप मजा आणि आनंद मिळतो. उदाहरणार्थ रिकामी खोकी आहे, पुठ्ठ्याची खोकी आणि कागदाच्या प्लेट्स आहे, ह्या गोळा करून त्यापासून ते ट्रक त्याची चाके तयार करू शकतात. विविध जर वेस्ट मटेरियल असेल तर त्या वेस्ट मटेरियलपासून विविध प्रकारचे जे साहित्य आहे काही करायचं असेल तर विविध कल्पना करून ते वेगवेगळे क्राफ्ट तयार करताना आपल्याला दिसून येतात. इतर कृती जसे शोध लावणे, खेळणे किंवा पक्ष्यांची पिसे, चमकणारे दगड किंवा स्टिकर यासारख्या काही कुतूहलपूर्ण वस्तू गोळा करून त्याचा समावेश करून ते विविध प्रकारचे जे आहे ते रचना करताना आपल्याला दिसून येतात. म्हणून त्याला रचनात्मक खेळ असं म्हटलेलं आहे. इथे तुम्हाला चित्रसुद्धा दिसत आहे रचनात्मक खेळाचं, की गार्डनमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये बालकाला बसवलेलं आहे आणि गाडी गाडी म्हणून सुद्धा ते खेळताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरा भाग आहे अक्रियाशील खेळ. रचनात्मक खेळ हे क्रियाशीलमध्येच येतात. आता अक्रियाशील खेळ तर ज्या खेळामध्ये कृतीशील सहभाग नसतो त्याला अक्रियाशील खेळ म्हणतात आणि त्याची काही उदाहरणे आहेत. त्याच्यामध्ये संगीत ऐकणे, संगीत ऐकून सुद्धा आनंद आणि मनोरंजन होत असते. बऱ्याच सगळ्यांना संगीत आणि गाणं आवडताना आपल्याला दिसून येते की लहानपणापासूनच आपल्याला त्याच्यामध्ये आवड होते आणि ते ऐकताना आपल्याला वेगळ्या प्रकारचा आनंद होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे वाचन. अक्रियाशील खेळाचा वाचन हा सुद्धा प्रकार आहे. बऱ्याच जणांना वाचनाची आवड असते. लहानपणी छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी वाचायला लहान मुलांना आवडत असते. तसेच कविता असतात, गाणे असतात, ते सुद्धा ते वाचताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर चित्र दिलेलं आहे तुम्हाला की दोघं जे आहे मुलगा आणि मुलगी वाचताना आपल्याला दिसून येतात. दूरदर्शन पाहणे किंवा रेडिओ ऐकणे हे सुद्धा दिलेलं आहे की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे तुमचे कार्टून शोज असतील, लहान मुलं तर ते कार्टून शोज बघताना दिसतात. तो तारक मेहता का उलटा चष्मा जो आहे तो सगळ्यात लोकप्रिय असं सिरियल आहे आणि ते सिरियल पाहताना सुद्धा बालके आपल्याला दिसून येतात. त्यामधून सुद्धा त्यांचं मनोरंजन होताना दिसून येते. तर म्हणून सध्याच्या काळामध्ये रेडिओ ऐकणे हे फार कमी झाले आहे. दूरदर्शन पाहण्यात वेळ घालवणे, व्हिडिओवरचे खेळ खेळणे, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यम वापरणे हे करमणुकीचे स्रोत म्हणून वापरले जातात आणि त्या सहाय्याने बालके आपला वेळ घालवताना दिसून येतात. तसेच मोबाईलवर सुद्धा ते असताना आपल्याला दिसून येतात. विविध प्रकारचे मोबाईल जे आहे ते मोबाईलसुद्धा ते आपल्याला मोबाईलवर सुद्धा इतर प्रकारचा टाईमपास जो आहे तो टाईमपास करताना आपल्याला दिसतात आणि विविध प्रकारची जे आहे ते विविध प्रकारचे मनोरंजन त्यांना त्याच्यामधून होताना दिसून येते. त्यानंतरचा भाग आहे खेळाची मूल्ये. तर खेळाची मूल्ये काय काय असतात हे आपण पुढच्या भागामध्ये बघू. तोपर्यंत धन्यवाद.